तुमचा आहे का माझा पण नाही असं मग तुम्ही असं बोलू नये. असे बोलायचं नको. हे गलत आहे. नाही सबचा बाप आहे. अच्छा, वैसे. ही काय बोलत तुम्हाला माहित आहे बोलतो जयेश भोसला माहित आहे बोलतो उधर हमसे सबसे बात जयेश भोस को मालूम है सब कुछ बोलता है हम लड़ाई करेंगे आप लोग को पता है वही बोला मैं वही बोल रहा आपसे कोई मैं डिस्कशन नहीं और हमको भी नहीं चाहिए आपके हम हमारा हक मांगेंगे हम लेंगे हम आपको बोल रहे हैं हमको टेट्रापॉड चाहिए हमको चाहिए टेट्रापॉड चाहिए हमारा भी हक है हम भी देखो आप लोग क्या करते हैं सब कर रहे हैं आप लोग जो कर रहे हैं नहीं आप लोग जो कर रहे हैं गलत है तुम लोग क्या करते हैं दो लोग एकच सांगतोय कोळी पहिला आलं हे 7 बेट कोळ्यांची तयार झाली तेव्हा हे मुंबई तयार झालंय तर या मुंबईमध्ये कोळ्यांना जर हे अधिकार हे करत असतील दाबत असतील आणि कुठल्या अधिकाऱ्यांनी एवढं जर हे पैसेवाले असतील तर या कोळ्यांना जर हे करत असतील तर मी पहिला चितवणी देतो जर पुन्हा या लोकांनी त्रास दिला तर पूर्ण मोर्चा हा 1 ते 5 नंबर पर्यंत पूर्ण पूर्ण आमदाराला घेऊन आम्ही यांच्यासोबत एवढा दंगल करू की बघा मग कोळी काय यांना सांगा यांच्या पद्धतीने वागा आम्ही आमच्या पद्धतीने वागतो तुमच्या आम्ही मध्ये देत नाही. आम्ही एक सांगतो प्रोटेक्शन वॉल टाकल्यानंतर कोणी जागा वाढवणार नाही कोण झोपडे टाकणार नाही याची जबाबदारी प्रत्येक कमिटी प्रत्येक सोसायटी घेणार हे तुम्हाला आताच मी जाहीर करतो. प्रोटेक्शन वॉल बांधतात घरासाठी सेफसाठी पावसामध्ये सर्वात पहिलं बघा इथे 1 ते 7 कमिटी आहे सोसायटी आहे बरोबर आहे आणि लॉरा डिसोजा आमचा डिसिजन घेणार ती कोण आहे आमच्या एरियात बघणारी त्यांचा बघा ना सीपीआर आहे त्यांच्यामध्ये आम्ही पडतो काय आणि आम्ही कोळी लोक जाणार पुढे कोळी लोक समुद्र किनार जाणार पुढे अरे आमचा आता तुम्ही हा बघा रेपी स्टोरेज करून आले तिथे त्याचे हे घेतात काय बोलतो हा गेट बंद केलाय हा बीएमसी गार्डन आहे या गार्डन मध्ये हे कलेक्टर लँड आहे कलेक्टरने यांना लीज वर दिले. आज आप लोगों ने प्रोटेस्ट सेंटर दिखा क्या मुद्दा है और क्या मांग थी आप लोगों की और क्या हो रहा है अभी क्या हुआ है कि हम लोगों को पता चला है कि एक बंद वॉल बना रहे हैं तो ये बंद वॉल पहले 2 साल पहले बदवा पार्क के बाहर बनाया था तो वो बंद वॉल पे अभी पूरा एनक्रोचमेंट आ गया है तो हम लोगों ने क्या बोला है कि बंद वॉल नहीं चाहिए हमको टेट्रापॉड्स चाहिए. ये टेट्रापॉड्स के लिए हम लोग 5 साल से मांग रहे हैं और आपको ये मालूम होगा कि यहाँ से आगे जाएंगे तो वहाँ से कसब आया था तो हम लोगों ने क्या बोला कि सिक्योरिटी के लिए टेट्रापॉड्स डालो स्लम सिक्योरिटी फिशर फोक सिक्योरिटी हाई राइज सिक्योरिटी. अभी अगर आप वहाँ देखेंगे तो अगर कोई दरिया से अंदर आ जाएगा सीधा एक गार्डन है और सीधा रेजिडेंशियल बिल्डिंग है. कसब का स्टोरी अभी तक हमारा गवर्नमेंट सीखा नहीं है. लास्ट टाइम मच्छीमार नगर से आया था उधर भी कोस्ट खाली है. अभी कितने लोग आज आएंगे आपको मालूम है हर जगह वॉर चल रहा है तो हम लोगों ने सिर्फ बोला कोस्टल सिक्योरिटी के लिए हमको टेट्रापॉड्स दो. इतने सालों से उन लोगों ने टेट्रापॉड्स नहीं दिए हैं. अभी बंद वॉल आया है जब वो लोग बंद वॉल बांध रहे थे उन लोगों का काम है ALM हम कफरे रेजिडेंट्स एसोसिएशन के प्रेसिडेंट हैं. हमने बोला है कि हमको एक वर्क ऑर्डर दो कि क्या बना रहे हैं. एक वर्क ऑर्डर हमको दो एक वर्क ऑर्डर पुलिस स्टेशन को दो. ये लोग बोलते हैं आपको चाहिए नेट से लो तो नेट से हम क्यों लो हमारा हक है कि हमको ये वर्क ऑर्डर मिले. मैडम जो अभी आपके खिलाफ जो प्रेस कर रहे हैं फिशरमैन उनका कहना है कि वो रिटर्न में आपको देने को तैयार है कि जो प्रोटेक्शन वॉल बनेगा उस पर एनक्रोचमेंट नहीं होगा. 2011 में ये प्रोमेनाड था उसमें इलीगल शैंटीज थे 8 उनको निकाला गया और प्रोमेनाड बना के उधर टेट्रापॉड्स डाले और एक रैंप छोड़ा. उस वक्त भी उन लोगों ने बोला हम लोग नहीं करेंगे. आप जरा प्रोमेनाड पे चलो 30 शैंटीज आ गए. और अगर जब कोई एक एनक्रोचमेंट होता है हमारा गवर्नमेंट हेल्प नहीं करता और हमको एक एक के पीछे जाना पड़ता है और फिर ये लोग पॉलिटिशियंस क्या करते हैं उनको और हमारा झगड़ा कर देते हैं. वो लोग नहीं समझते हैं कि हमारा टैक्स पेयर का पैसा कितना जाता है कि उनके लिए अच्छा हो रहा है. आप कभी झोपड़पट्टी में गए हो
जब हम ये बीएमसी इलेक्शन में हम गए थे, गीता नगर गए थे, हम थोड़े झोपड़पट्टी में गए थे, जैसे वो लोग रहते हैं आपको आंख में आंसू आएंगे। ये लोग के घर इतने नज़दीक है, रहने के लिए जगह नहीं है, बात मूव करने के लिए जगह नहीं, टॉयलेट्स में पानी नहीं है। तो ये हमारा पॉलिटिशियन बंद वॉल बना रहा है, जब वहाँ पर सॉइल वाटर इरोजन नहीं है। उनको टॉयलेट्स क्यों नहीं बना के देता, उनको पेवमेंट्स क्यों नहीं बना के देता। आपका डिमांड क्या है, मांग क्या, वो बता दीजिए। मेरा डिमांड है कि बंद वॉल चाहिए। अगर सॉल्ट वाटर इरोजन था, कोविड के बाद दरिया का वाटर नीचे गया है, बट ये साल 28 हाई टाइड्स होने वाले हैं, तो हमको टेट्रापॉड्स चाहिए। टेट्रापॉड्स उनका घर बचाएंगे और सी कोस्ट लाइन बचाएंगे और कोस्ट सेफ्टी रहेगा। हम लोग सिर्फ टेट्रापॉड्स मांग रहे हैं, इनको बोला गया है और कुछ काम चालू है, मतलब सरकार की तो परवानगी है, सरकार की सीएरज़ेड क्लियरेंस होना चाहिए, वर्क ऑर्डर होना चाहिए और एक नहीं, और नहीं तो है तो दिखाओ। दूसरी बात क्या है, ये जो बंद बांध रहे हैं सब कुछ, ये फिशरी को कितना डैमेज करता है, उधर का इकोसिस्टम कितना डैमेज करता है। हमारा प्रॉब्लम है जो ऑर्डर देता है वो अनएडुकेटेड है। तो एक्सपर्ट से व्यू लो, ये जो एसोसिएशंस है वो लोग बात करो कि यहाँ ऐसा करोगे तो हमारा फिशिंग में प्रॉब्लम हो जाता है। हम लोग बात करेंगे कि हमारा सेफ्टी में इशू आता है, बट ये लोग बात नहीं करते। अनएडुकेटेड पॉलिटिशियंस बैठ के झगड़ा कर रहे हैं और इन लोगों को क्या है, कोई भड़काएगा, ये लोग जुट करके आते हैं। कोई बैठता है कि देखो मैडम, हम लोगों का 5 लोग आपसे मिलना चाहते हैं, हम लोग बात कर, वो क्यों नहीं। जब उनको मालूम था हमारा प्रोटेस्ट हो रहा है, एक जन भी मेरे को कॉल किया, हमारा ऑफिस उधर है, कि हमको आपसे बात करनी है, डिस्कशन करते हैं, हमारे 10 लोग आपके 10 लोग नहीं। हम लोग ने भी ट्राई किया उनसे बात करने का, लेकिन कोई नहीं किया, सीधा आए लड़ाई करने के लिए, क्योंकि ये लोग वोट बैंक है, उन लोगों का भड़काया जाता है। इतने सालों से 2014 से हमारा एक स्पीकर है जो इनका बाप है, राइट फादर, गॉड फादर है, उन लोगों का लाइव्स इम्प्रूव किया है, वो मुझे उनको पूछो और फिर मेरे से बात करो। आम्ही ना बोलते आता जे आम्ही हे जमलेत, कारण की आम्हाला ही सरकारकडून सुरक्षा भेटलेली आहे। आमचं दर्याकडे घर आहे, आम्हाला एवढा प्रॉब्लेम होते, जेव्हा पण पावसाळा आला की आमचं सगळं तुटून जातो। तर आम्ही सरकारकडे आमचे कोळी लोक वारंवार जाऊन सगळं सांगितलं आणि इथेच नाही झालं, ही किनारपट्टी जी संरक्षण केलंय ना, संरक्षण जी केलंय ना, ही गावोगाव आमच्या कोळ्या लोकांसाठी संरक्षण झालेलं आहे। आणि हे जे कालचे आलेले आहे आम्हाला सांगतात मुंबई आमची आहे, मग आम्ही कुठे जायचं? म्हणजे एक मिनिट, आणि हे काय सांगतात, एक मिनिट, हे काय सांगतात की आमच्याशी बोलायचं, का बोलायचं यांच्याशी? मी विचारा मी एक सोसायटीचा चेअरमॅन आहे, जयेश गोविंद भोईर, मच्छीमार सर्वोदय सोसायटी आहे। आज 1 नंबर पासून ते 5 नंबर पर्यंत आम्ही मत्स्य मंत्र्यांना पत्र पाठवलेलं आहे। 5 वर्षाच्या पूर्वीची गोष्ट आहे। संरक्षण भिंत 1 ते 3 नंबर पर्यंत आलेली आहे, आता 4 ते 5 नंबर पर्यंत तिला मंजुरी दिलेली आहे। कोणी जेव्हा पावसाळ्यामध्ये, जे माझ्या बहिणींनी सांगितलं, जे पावसाळ्यामध्ये जे झाले घरांमध्ये डायरेक्ट जे लाटांच्या फवारा जाऊन खालनं हे झाले, होल झाले, तर त्याच्यावरनं सगळा हे आमचे स्थानिक आमदार आणि विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांना आम्ही सांगून त्यांनी पाहणी केलं, पत्रव्यवहार केला। त्याच्यानंतर तिकडचा ताबडतोब मत्स्यमंत्री नितेश राणे साहेब यांनी ताबडतोब निर्णय घेऊन, बैठक घेऊन त्याच्यावर ती मंजुरी दिली। आणि इकडे एक इकडे जेटी, दुसरी एक आपले बोटवाल्यांसाठी एक जेटी बांधण्याकरता याच्याकरता मान्यता घेऊन, ते पण MABT करूनच मंत्र्यांकडनं ती घेतली। आणि ह्याच्यामध्ये हे लॉरा डिसोजानी तिकडे पण बंद पडलं काम। आणि आम्ही एक नाही, आम्ही 10 वेळा लढाई केलेली आहे। काँग्रेस सरकार असताना पण जयंत पाटील साहेब पालकमंत्री होते, युवराज चौगुले म्हणून इकडे यांची अध्यक्ष होती, तेव्हा जयंत पाटील साहेबांकडे मंत्रालयात मीटिंग घेतली, त्यांनी उभा केला आणि त्यांनी सांगितलं पहिले कोळी कोण आहेत, तुम्ही आहेत की हे आहेत? ते बोलले की नाही, पहिले कोळी आहेत। त्यांनी सांगितलं की 7 बेट तयार झाले, तेव्हाही कोळ्यांमुळे 7 बेट तयार झाले, जे किनारीला कोळी राहिले 7 बेट तयार झाले।
त्या 7 भेटीमुळे मुंबई पूर्ण तयार झाली. त्यांनी पालकमंत्री असताना त्यांना सांगितलं ह्या कोळ्यांना कुठलाच गोष्ट द्या तिकडे, कारण का हे पहिले रहिवासी आहेत. आणि आज जर आमच्यावर जर अत्याचार करत असतील हायराईज वाले, तर उद्या तुम्हाला मी सांगतो, आता आवाहन करतो, पूर्ण 1 ते मच्छीमार 5 नंबर पर्यंत पूर्ण 7 कमिटी, 1 सोसायटी आणि पूर्ण मच्छीमार इतर जे राहतात आमचेच बांधव आहेत, आम्ही सगळे रस्त्यावर उतरून यांच्या सोबत आंदोलन करू. हे आता आम्ही जाहीर करतो इकडे. आणि लॉरा डिसाचा निषेध आहे आमचा, कारण का निषेध आहे हे आता सांगतो. आणि आज पण तुम्हाला सांगतो, या गार्डनची लिस्ट आम्ही कलेक्टरकडे बसलेलो, या गार्डनची लिस्ट संपलेली आहे. आत्ता या गार्डनच्या लिस्टसाठी हा दरवाजा लोकांनी बंद करून ठेवलेला आहे. हा यांचा ऑथॉरिटी नाही, ही ऑथॉरिटी आहे कलेक्टर BMC. कारण का BMC गार्डन बघते, लँड कलेक्टरची आहे. तर माझं एवढंच मत आहे की हा गेट खोलायला लावा आणि ओपन करा. आणि सगळ्यांचा अधिकार या गार्डनवर आहे. ही लिस्ट संपलाय. ही जर लिस्ट असतील तर त्यांनी पुरावे सादर करावे आमच्या समोर आणि आम्ही पण त्यांना हे करू. हा, मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय, जर इकडे जर संरक्षण भिंत झाली, एक रोड झाला, तर याची जबाबदारी सगळ्या सोसायटी, सगळे मच्छीमार लोक घेणार. कुठलाही झोपडा इकडे होणार नाही पुढे. हे आमची पूर्णपणे शासनाला लिखित देतो, हे तुम्हाला सांगतो. आणि काही झालं पुढे तर तुम्ही त्यांच्यावर बिझनेस कारवाई करा. हे आमचे. माझं नाव जयेश गोविंद भोईर, मच्छीमार सर्वोदय सोसायटीचे चेअरमॅन. एवढंच मी बोलतोय. आणि 7 कमिट्या आणि प्रत्येकाने कोणाला आणि कुठल्याही गोष्ट असेल आणि कुठलेही कार्यक्रम असतील काय असतील आणि लग्नाचे कार्यक्रम असतील आमचे, ते सगळ्या ह्याच्यामध्ये फोन करून डिसेबीला वगैरे हे करतात. माझी एवढी विनंती आहे, तुम्ही सरकारपर्यंत पोहोचवा, ही आमची विनंती आहे. आणि गरीब लोकांना न्याय द्या, कारण जर आता कोळी लोकांना आणि गरीब लोकांना न्याय द्या. हे जर आमच्यावर अशा अन्याय झाला तर पूर्ण मच्छीमार आमचं उद्ध्वस्त होऊन जाईल. साहेब, हेच तुमच्याकडे विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मच्छीमार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.